टीईटी पेपर फुटी प्रकरणातील 15 आरोपींना न्यायालयीन कोठडी. भिवंडी न्यायालयाचा 17 ऑगस्टपर्यंत कोठडीचा आदेश. पेपर फुटी प्रकरणाचा तपास अधिक वेगानं सुरू. धुक्याच्या दुलईत हरवला शिवनेरी किल्ला. पावसाळी निसर्ग सौंदर्यानं पर्यटकांना घातली भुरळ. हिरवाई, धुके आणि इतिहासाचा अनोखा संगम. पुण्यात अग्निशमन दलाचा थरारक रेस्क्यू ऑपरेशन. पुण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला दिलं जीवदान. गरवारे पुलाखाली जवानांच्या धाडसाचं होतंय कौतुक. आणि जालन्यातील मटन मार्केट राडा प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल. अवैध गोमांस विक्रीच्या आरोपावरून झाला होता वाद. कदीम जालना पोलिसांकडून 1 जण ताब्यात. प्रेक्षकांचं स्वागत. नाशिकमधून एक बातमी पाहूया. इकडे नाशिकमधील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून राजकारण तापलंय, तर नाशिकमध्ये सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बॅनरवरून चर्चांना उधाण आलंय. नेमकं हे बॅनर काय आहे पाहूयात. आता याच बॅनरवरून सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आलाय. गेल्या 6 महिन्यात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. हाच मुद्दा पुढे करून आता छगन भुजबळांकडे पालकमंत्रीपद देण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जाते आणि त्यावरूनच महायुतीमध्ये राजकारणही रंगलंय. खड्ड्यातून बाहेर काढा याच्यासाठी आम्ही म्हणतोय की अतिशय चांगली पकड ही प्रशासनावर भुजबळ साहेबांची आहे. प्रशासनावर वचक हा भुजबळ साहेबांचा आहे आणि काम करण्याची पद्धत अतिशय सूक्ष्म नियोजन भुजबळ साहेब करत असतात. त्यामुळं आम्ही मागणी करतोय की खड्ड्यातनं जर नाशिकला बाहेर काढायचं असेल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्री करावं. नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे, पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. चालेल ना. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे. ते या बाबतीवर निर्णय घेतील. नाही, माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. मी पण नाशिकला गेलेलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिले परिस्थिती. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. लोक शिव्या घालत आहेत आणि तुमच्या त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली जो काही धिंगाणा तिकडे चाललेला आहे तो निश्चितपणे त्या नाशिककरांच्या जीवावर आलेला आहे. तुम्हाला आवश्यक असलेली कामं करा, पण त्या कामाचा दर्जा टिकवा. ते न करता बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील. नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे. देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत. त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते. कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे. त्यांच्याकडे जिभेला हाड आहे. त्यांना काय आहे, त्यांना काय आगडांना पिछाडा, कुठे लोकांमध्ये निवडून यायचं नाहीये. बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दराने आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाहीये. ते काय बोलतात काय नाही त्याच्या जिभेला हाड नाहीये.
त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. यानंतर बातमी आहे पावसाची. जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. पहलगाममधील बटकूट भागामध्ये ढगफुटी झाली, त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं. जोरदार पावसामुळे वाडबल नाला आणि परिसरातील अनेक ओढे दुथडी भरून वाहू लागले. याशिवाय मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे कारगिलच्या काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लष्कर, पोलीस आणि नागरी प्रशासनानं तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. कारगिल जिल्ह्यातील हरदास आणि तुईमाल गावांमध्ये पूर आला. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. तसंच रस्ते आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय. ही दृश्य आहेत कारगिलमधली. आपण बघू शकतोय एका गावात पाणी शिरल्याचं याच्यामध्ये दिसतंय. ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे हरदास आणि तुमाईल गावांमध्ये. त्यानंतर पूर आला आणि त्यानंतरचं जे काही दृश्य आहे, जो काही विध्वंस आहे तो आपण बघू शकतोय. इथं सार्वजनिक पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि रस्तेही जलमय झाले. पाहुयात पुढची बातमी. ताजमहाल की तेजो महालय शिव मंदिर हा वाद पुन्हा एकदा पेटलाय. कावड यात्रेदरम्यान ताजमहाल बाहेर हिंद महासभेच्या महिला कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. आग्र्यात ताजमहाल नाही तर तेजो महालय शिव मंदिर आहे असा दावा आंदोलकांनी केला. ताजमहालमध्ये जलाभिषेक करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आणि या मागणीसाठी ताजमहालच्या प्रवेशद्वाराबाहेर बसूनच आंदोलन केलं जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा रक्षकांनी कावड यात्रा ताजमहाल बाहेरच रोखली. यावरून आता वाद पेटलाय. जलाभिषेक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. ब्रेकनंतर बातमी आहे नवी मुंबईमधली. नवी मुंबईमध्ये जी वेगवेगळी विकास कामं केली जाणार आहेत, आता त्याचा आढावा घेतला जाणार आहे, त्याचा अभ्यास केला जाणार आहे. नवी मुंबईमधील वाढीव FSI, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि पुनर्विकास योजनांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या ताणाचा वैज्ञानिक अभ्यास करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या 10 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करून शहराची कॅरिंग कॅपॅसिटी तपासली जाणार आहे आणि पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण तसंच हरित क्षेत्रांवरील परिणामाचं सविस्तर मूल्यमापन होणार आहे. दरम्यान क्लस्टर योजनेला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिवसेना आणि गणेश नाईक यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आलाय. याबाबत अधिक माहिती दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी. पाहूयात. या योजनेमध्ये नवीन बदल आणू पाहतायत. नेमके काय बदल आहेत आपण जाणून घ्या. सर, नेमके कोणते बदल आहेत? हा वाद कसा शमेल? आमचं पक्षवादमुळे आलेला नाही. हा वाद UDCPR वर्सेस या शहराचं भविष्य अशा प्रकारचा हा वाद आहे आणि आमचा विरोध त्या ठिकाणी UDCPRला आहे. कारण की अतिशय निष्काळजीपणा, बेजबाबदारपणे हा UDCPR बनवला गेलेला आहे. त्यात सोप्या भाषेत काय सांगाल सर्वसामान्य कळेल? या ठिकाणी UDCPRच्या माध्यमातून जेव्हा लागू केला तेव्हा या शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट हा स्टडी केला गेला नाही की त्या UDCPRचा इम्पॅक्ट म्हणजे त्याचा परिणाम या शहरावरती भविष्यात काय होईल त्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि ही आपली एक प्लॅन सिटी आहे आणि प्लॅन सिटीमध्ये आपण आता धोकादायक इमारती झालेल्या आहेत, रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर मोकळ्या प्लॉटना जास्त FSI दिल्यामुळे या शहराची कॅरिंग वहन क्षमता, लोकसंख्या किती हाताळू शकते त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि फक्त FSI वाढवण्यासाठी काही लोकांची धडपड त्या ठिकाणी येते. त्या माध्यमातून क्लस्टर हा जिथे आवश्यकता नाही तिथे लागू करण्याचं काम त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि या क्लस्टरच्या माध्यमातून जिथे आवश्यकता नाही तिथे जर बांधकाम झालं तर तिथे जास्त लोकसंख्या येऊन तिकडच्या सर्व ज्या योजना आहेत, सर्व सुविधा आहेत, बेसिक सुविधा आहेत त्याच्यावरती ताण त्या ठिकाणी पडणार आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.